आपल्या एन ग्राफिक्स या यूट्यूब चॅनेलवरती. तर मी आज तुम्हाला देणार आहे हॉटेल लोगो डिझाइन 2. तर या मागील म्हणजे मागील व्हिडिओमध्येही आपण तुम्हाला काही हॉटेल लोगो 2 डिझाइन देणार आहे, असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं मागील व्हिडिओमध्ये. आपला आणखीन एक मागील व्हिडिओ आलेला आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला हॉटेलचा लोगो दिलेला आहे आणि तो लोगो एकदम सिंपल पद्धतीचा होता. त्यामध्ये काही जास्तीत जास्त इमेजेस वापरलेल्या नव्हत्या व त्यामध्ये टेक्स्ट इफेक्ट्स हेही वापरलेले नव्हते जास्त करून. सिंपल पद्धतीचा एक लोगो बनवलेला होता. तर हा लोगो जो आहे, यामध्ये मी तुम्हाला एकदम खतरनाक असे टेक्स्ट टेक्स्ट इफेक्ट्स व पी-एन-जी तसेच काही मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे आणि पूर्णपणे एडिटेबल पी-एल-पी फाईल असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा आणि व्हिडिओला पासवर्ड असणार आहे व ती पासवर्ड 6 अंकी असणार आहे. त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. आपल्याकडे RAR आणि झिप एक्स्ट्रॅक्टर हे दोन्ही ॲप आहेत. अ, की जी फाईलचा पासवर्ड कसा ठेवायचा, पासवर्ड कसा अनलॉक करायचा, हे जर तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे माहीत जर नसेल, तर मागील व्हिडिओ आपले काही याच्यावरती आलेले आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला डिटेल एकदम सांगितलेलं आहे, की अ, जे काय यूज कसं करतात, पासवर्ड कसा ठेवतात, पासवर्ड कसा अनलॉक करायचा, झिप फाईल कशी ओपन करायची व झिप फाईल कशी बनवायची. ही सर्व काही मी या मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आता आपण पिक्सेलला म्हणजे डाउनलोड डिस्क्रिप्शन बॉक्समधून जी काही झिप फाईल आहे, ती डाउनलोड करून घ्यायची आहे. डाउनलोड केल्यानंतर या दोन्ही ॲपमधून कोणत्यातरी एका ॲपमधून एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे. तर आता एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर तुम्हाला पिक्सेल लॅब ओपन करून घ्यायचं आहे. पिक्सेल लॅब ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला कॅन्सल करून घ्यायचं आहे आणि 3 डॉट्स दिसतील तुम्हाला. त्याच्यावरती क्लिक करा. वरच्या वरच्या बाजूला एक 3 डॉट दिसतील त्याच्यावरती क्लिक करा आणि ओपन पी-एल-पी फाईल असं एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी प्रेस करून दाखवत आहे .pl-p असं एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकदा बॅक यायचं आहे अशा पद्धतीने आणि तुम्हाला इथे डाउनलोड या सेक्शनमध्ये जायचं आहे. तर आपल्या फाईलचं नाव आहे हॉटेल लोगो डिझाइन 2. अशा पद्धतीने काही नाव दिलेलं आहे, जे तुम्हाला या ठिकाणी शो होऊन जाईल. इथून तुम्ही जी काही इम्पोर्ट करायचं आहे, तर अशा पद्धतीने इम्पोर्ट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा माय प्रोजेक्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला HL2 याच्यावरती क्लिक करायचं अशा पद्धतीने आपला लोगो ओपन होऊन जाईल. आता मी काही कलर घेतो, ब्लॅक कलर घेतो म्हणजे आपला लोगो अट्रॅक्टिव्ह दिसेल. नाहीतर ब्लॅकच कलर आपल्याला एकदम अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. तर अशा पद्धतीने मी काय तुम्हाला हॉटेल लोगो डिझाइन दिलेले आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे काही व्हेज आणि नॉन-व्हेज यांचे आयकॉनही मी तुम्हाला पिक्सेल लॅबमध्ये एडिट केलेले दिलेले आहेत. तसेच हॉटेल विराज या दोन्हीची टेक्स्ट मी तुम्हाला अ, पूर्णपणे एडिटेबल दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही हे सर्व चेंजेस आपल्या अ, माहितीनुसार तुम्ही जे काय लोगोमधील चेंजेस करू शकता. तर पहिल्यांदा तर आता आपल्याला मी काही तुम्हाला 2-2 म्हणजे आता या कोकोनट ट्री मी झूम करून दाखवत आहे. कोकोनट ट्रीचे मी तुम्हाला 2 पी-एन-जी दिलेले आहेत. तसेच फॅमिली गार्डन रेस्टॉरंट याचीही मी तुम्हाला 2 पी-एन-जी म्हणजे फॉन्ट दिलेले आहेत. जेणेकरून तुम्हाला कोणता आवडेल, कोणता पसंत पडेल, जो काही तुम्हाला आवडेल तो तुम्ही ठेवायचा आहे. तर पहिल्यांदा तर आता आपल्याला तुम्हाला जर तुम्हाला म्हणजे कोकोनट ट्रीचा म्हणजे ही इमेज जर हीच ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता. नाहीतर तुम्हाला जर आवडलेली नसेल, तर अशा पद्धतीने मी तुम्हाला काही 2 इमेजेस दिलेले आहेत. पाहू शकता. ती हाईड झालेली आहे. पहिली आपली इमेज हाईड झालेली आहे आणि काही दुसरी इमेज आहे ती अनहाईड करून घेतो. तुम्हाला ऑपेसिटी किती ठेवायची आहे ते तुमच्या गरजेनुसार ठेवा. अशा पद्धतीने मी हाईड करून घेतो. मी तुम्हाला 2-2 प्रकारे काही इमेजेस, फॉन्ट्स दिलेले आहेत. आता पहिल्यांदा तर हा पहिला फॉन्ट आहे. हा पाहू शकता, ही पहिला फॉन्ट आहे
आता मी तुम्हाला दुसरा फॉन्ट दाखवत आहे. हे अशा पद्धतीने काही दुसरा फॉन्ट आहे, जे तुम्हाला कोणता आवडेल तो ठेवू शकता. तर आपल्याला ह्या अट्रॅक्टिव्ह म्हणजे लोगोनुसार फॉन्ट वापरलेले आहेत. जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही ठेवू शकता. तर आता राहिला विषय म्हणजे हे टेक्स्ट इफेक्ट हे मी तुम्हाला पूर्णपणे एडिटेबल दिलेले आहेत. तसेच जो काही फॉन्ट आहे मी तुम्हाला अशा पद्धतीने याच्यावरती डबल क्लिक करा. याच्यावरती टच केल्यानंतर तुम्हाला एआय एडिटरवर क्लिक करायचं आहे आणि खालीच तुम्हाला एक नंबरला पेन्सिलचा आयकॉन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमची जो काही टेक्स्ट आहे ते तुम्ही एडिट करू शकता. अशा पद्धतीने मी तुम्हाला अ, जो काही फॉन्ट आहे म्हणजे तो इन्फिनिटी फॉन्ट आहे. तुम्हाला आता Googleवरती सर्च करायचं आहे इन्फिनिटी फॉन्ट कन्व्हर्टर. जी काही पहिली दुसरी वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तिथं तुम्हाला तर पहिल्यांदा जे काय कन्व्हर्ट करायचं आहे. म्हणजे आता समजा काय नाव आहे विराज तर माझं नाव अनुज आहे. तर मला जे काय फॉन्टचा युनिकोड काढायचा आहे. पहिल्यांदा तर अनुज नाव टाकायचं आहे आणि तुम्हाला त्याच्या खालीच दिसेल युनिकोड टू इन्फिनिटी फॉन्ट कन्व्हर्टर असं त्याच्यावरती क्लिक करा. तुमचा जो काही युनिकोड जो आहे तो बनून जाईल. तिथून तुम्ही कॉपी करून घ्या युनिकोड. कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथे पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट इफेक्ट ही रेडीच दिलेले आहेत मी. तसेच मी तुम्हाला हा जो एरो आहे, एरो टाइप, कर्व टाइप आहे, जे काही आयकॉन आहे, मी तुम्हाला हाईड करून दाखवत आहे. तर हा जो एरो आहे, हा जो हाईड होत आहे, हा हे मी तुम्हाला वेगळा दिलेला आहे. म्हणजे कुठेही एक्स्ट्रॅक्ट केलेला नाही, मर्ज केलेला नाही. अशा पद्धतीने सिलेक्ट करून याच्यावरती क्लिक करून असा काही मर्ज केलेला नाही. मी तुम्हाला पूर्णपणे सेपरेट दिलेला आहे. आणि जो काही व्हेज नॉन-व्हेजचा आयकॉन आहे, पाहू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला पूर्णपणे एडिटेबल दिलेले आहे. तुमच्या माहितीनुसार तुम्ही भरू शकता. म्हणजे जर तुम्हाला इथं विराजच्या जागी दुसरं नाव टाकायचं असेल, तुम्हाला टाकू शकता व तुमचं नाव जरा बारीक मोठं झालं तर हा जो एरो आहे, एरो टाइप आहे, ते तुम्ही अलीकडे-पलीकडे ॲडजस्ट करून किंवा बारीक जसे मोठे करू शकता. त्यामुळे मी तुम्हाला सर्व काही सेपरेट मटेरियल दिलेलं आहे, जेणेकरून तुमचं लोगो आहे जो अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे आणि युनिकच दिसणार आहे सगळ्यांपेक्षा. तर आपला जो व्हिडिओ आहे, तो हॉटेल लोगोवर बनवलेला होता. तर पासवर्ड व्हिडिओला असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. जर तुम्हाला याची लाईव्ह एडिटिंग पाहिजे असेल किंवा पुढील लोगोवर लाईव्ह एडिटिंग पाहिजे असेल, म्हणजे मटेरियल कुठून घेतो, तसेच टेक्स्ट इफेक्ट कसा लावायचा व पी-एन-जी तयार कसे करतात. जर असा लाईव्ह व्हिडिओ जर पाहिजे असेल, म्हणजे सुरुवातीपासून जे एंडपर्यंत जी काही मी मटेरियल वापरलंय, म्हणजे कुठून घेतले, टेक्स्ट इफेक्ट कसे लावले. जर पाहिजे असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. म्हणजे त्यावरती मला व्हिडिओ बनवायला म्हणजे चालू करायला हवा. आणि जर तुम्हाला हॉटेल लोगो तिसरा जर पाहिजे असेल, मी तुम्हाला दाखवू शकतो. हॉटेल लोगो 3 जो आहे मी तुम्हाला अशा पद्धतीने काय आपला हॉटेल लोगो तिसरा 3 जो आहे 3 नंबरचा, तो मी आज तुम्हाला देणार आहे. अशा पूर्णपणे ही जी टेक्स्ट आहेत पी-एन-जी आयकॉन ही पूर्णपणे मी पिक्सेल लॅबमध्ये एडिट केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, कॉपीराईट पण येणार नाही. तर तुमचा पत्ता टाका म्हणून इथे लिहिलेला आहे. या लोगोवरती आपला व्हिडिओ आहे का नाही, ते पुढील व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. तर अशा पद्धतीने आपला एक खतरनाक असा लोगो तयार झालेला आहे. आता याचा कलर बदलून घेतो. तुम्हाला कोणता आवडेल त्यानुसार तुम्ही ठेवा किंवा कोणता अट्रॅक्टिव्ह दिसेल त्यानुसार तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने आपण काही एक हॉटेल लोगो तयार केलेला आहे. ज्यामध्ये तुम्हाला एकदम पूर्णपणे अ, जे काही पी-एन-जीज व टेक्स्ट इफेक्ट तसेच नावं जी असतील ती मी तुम्हाला एडिटेबल दिलेली आहेत. तर अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करा व भेटूया अशाच एका माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये एएन ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवर.